हाय, मी तनुश्री आणि आजचा माझा दिवस कसा होता हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. त्याआधी आज होता रविवार, तर यांना असते सुट्टी आणि आज ओवीला पण सुट्टी होती. त्यामुळे आईसाहेबांची आठवण आली म्हणून त्यांनाच भेटण्यासाठी आम्ही निघालो होतो. तर माझ्यासाठी या जगात 2च आईसाहेब आहेत. त्या म्हणजे त्यातली पहिली म्हणजे मला जन्म देणारी माझी आई आणि दुसरी म्हणजे जिच्यामुळे हे जग चालू आहे, ती म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई. तर अंबाबाईच्या दर्शनासाठीच आम्ही आलो होतो आणि नेहमी मी तुम्हाला सांगत असते, की हा जो महाराजांचा पुतळा आहे, तिथं त्याचं दर्शन घ्यायला मला खूप आवडतं आणि जेव्हा मी अंबाबाईला जाते, तेव्हा हे दृश्य मी टिपण्याचा नेहमी प्रयत्न करते आणि आज पण केलं होतं. त्यानंतर मंदिरात जाऊन पोहोचलो आणि आता थोड्या दिवसात दसरा पण चालू होईल. त्यासाठी मंदिर धुण्याचं कार्य चालू होतं. त्यामुळे गर्दी पण होती आणि रविवार असल्यामुळे सुद्धा दर्शनाला खूप सारे गर्दी होती. त्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आलो आणि त्यानंतर तुम्हालाही घरबसल्या आईसाहेबांचं दर्शन देते छोटंसं आणि खूप छान आम्हाला पण दर्शन झालं. त्यानंतर ऊन इतकं लागलं होतं, की बसल्या जागी कधी झोपले कळलंच नाही. इव्हनिंगच्या वेळी या पद्धतीने जेवण बनवायचं होतं मला. तर जेवणामध्ये आज बनवली होती मेथीची भाजी आणि एका साईडला कुकर लावला होता डाळ भाताचा. तर मेथीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने मी बनवते. जे मिरची आणि लसूण असतं ते मिक्सरला बारीक करते आणि त्यामध्ये फक्त जी चिरलेली मेथी आहे ती टाकायची आणि शेंगदाण्याचं कूट इतकंच. 2 मिनिटात माझी मेथीची भाजी तयार होते. त्यानंतर सायंकाळच्या वेळी मला जायचं होतं स्वामींच्या आरतीला. तर आरतीला गेले. दर गुरुवारी आणि रविवारी आरती असते, पण दरवेळी मला जायला जमत नाही. पण जेव्हा शक्य होतं तेव्हा मी जाण्याचा नक्की प्रयत्न करते. त्यानंतर घरी आले. आज रविवार असल्यामुळे नवऱ्याचं चाललं होतं की फिश फ्राय करूया. तर नवऱ्याला तर कसंबसं गप्प केलं, तर मुलगीचं चालू झालं, "आई मला भेंडी खायची आहे." आता मला सकाळी हिला आवडते म्हणून रोज भेंडी कोण खाईल काय? असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.